अंजली, अंजली, काय झालंय? चला थांबा, खाली उतरा. अरे या काय, या आमच्या वहिनी ओळखत नाही सुयांना. नाही. कोण तुम्ही? परत भांडलीस का काय राहणार संकट? तुला पण मी भांडकुदळ वाटते का? नाही, सगळ्यांनाच तसं वाटतंय ना. तुलाही वाटत असेल तर तूही नको बोलूस. मी काही कोणाला बळजबरी करत नाहीये बरं का. काय झालंय? मलाच कळत नाहीये हे माझ्याशी असं का वागतायत. कसं? सकाळपासून 2 वेळा समोर आलेत पण एकदाही ओळख नाही दाखवली. मी दिलेले कपडे घातलेत पण माझ्याशी बोलायचंच नाहीये त्यांना. अगं म्हणजे नक्की काय केलंय त्यानं? मला कोण तुम्ही असं विचारलं. सकाळी शाळेत येताना बाईकवरनं सोडा म्हटलं तर मला ओळख सुद्धा नाही दाखवली आणि त्या आजींना बाईकवरून सोडलं. अगं म्हाताऱ्या माणसासनी मदत करायची असती म्हणून सोडलं असेल त्यानं आजीला. अजिबात नाही. मला चांगलं कळतंय हे मला टाळतायत. बघ बाई, आता जे तू करत होतीस तेच करायला राहणार आता. तुला कसं माहिती? तू काही बोलली असेल ना? मी नाही, मी कशाला बोलू उगाच. आणि तसं बी तुमच्या दोघांमध्ये तिसरं कोणी बी बोलायचं नाही असं तूच सांगितलंस. मग मी कशाला बोलायला जाते? मी काय नाही बोलले. तुला काय झालं हसायला? अगं काही नाही, तुझाच डाव आता तुझ्यावरच उलटायला आहे म्हणून जरा हसू आलं, बाकी काही नाही. हे माझं काय होतंय ना माझं मला माहिती. आणि तुला हसायला येतं? नाही नाही, माझ्या मैत्रिणीला कोणी असं केलं ना मला अजिबात चालणार नाही बरं काय. हो ना, मग यांना सांग ना ग माझ्याशी नीट वागायला. हे, मी काय त्याला नाही सांगायला जाणार. तुमच्या दोघांचा ना काय बी भरोसा नाही आहे. घडीत हसता आणि घडीत रुसता तुम्ही दोघं बी. तुमच्या दोघांच्या भांडणात उगाच मला तिसरीला नका आणू मध्ये. अगं नाही, मी जात. पण राणाजींना अचानक काय झालंय? असं का वागतायत माझ्याशी? काय झालं सर राणा सर? अरे बायको माहेरला गेल्यावर जेवणाची लय आपदा होत्या बघ. आणि हॉटेलातलं खाऊन खाऊन माणूस लय बेजार होतोय. बाल्या, राणाला काय हॉटेलातलं खायला लागणार नाही. गोदा काय की त्याला करून घालायला घरात. अरे माशी जेवणाची आपदा नाही, मग राणाचा कसा सायरा बायरा झालाय? तुला खाण्यापलीकडे काय दुसरं सुचतच नाही काय? खाण्यापलीकडचं प्रेम आहे राणाचं आणि वहिनीचं. अरे दोघांनी एकमेकाशिवाय अजिबात चैन पडत नाही बघ. राणाच तर लय बेकार हालत झाल्यात. 4-8 दिवस झालं किती सुकलाय बघितलंच ना मग त्यो. चेहऱ्यावरचं पाक हसू गेलेच त्याच्या. अरे काय बरकत खोटं बोलायलाय ते बघ. राणाच्या तोंडाला कसं असं उतू चाललंय. राणादा राणा, अरे अरे राणा, ये क्या हुआ तेरे को? अरे असला कसला अवतार केलायस? ए, अरे अवतार नाही, नवा लुक आहे माझा. तू काय करणार आहेस या लुकचा? ते माझं मी बघतो. चांगलं दिसतंय का नाही तेवढं सांग. अरे चांगला, एकदम कातील लुक झालाय बघ. कुणासाठी केलायस हा? अरे कुणासाठी म्हणजे? अरे माझ्यासाठीच केलंय मी. हा? अरे मी बी म्हणलं जरा चांगला दिसतो म्हणून. राणादा लय कचऱ्या दिसायलाच बघ. चल आत्ताच्या आता आपण शाळेकडे जाऊया. अरे तुला बघून असं बघितलं वहिनी लगेच येतील तुझ्या संग बघ. हा. कोण वहिनी? अरे कोण म्हणजे पाठक बाई? हा. कोण पाठक बाई? मी नाही ओळखत कुणाला. ए राणा, अरे मेमरी लॉस झाली का काय तुझी? अरे काल तालमी डोसके बिस्के पडला नाहीस ना व? अजिबात नाही. अरे मग असं काय करायलायस? अरे बायकोला ओळखण झालायस तुझ्या? हे बघ, मला फक्त जे ओळखतात मी त्यासनीच ओळखतोय. राणा तू नीट आहेस ना व?
असं का डोक्यावर पडल्यावानी करायलायस? नाही, आपलं ठरलंय आजपासून कोणाला जादा भाव द्यायचा नाही. जो येईल तो येईल, जो नाही आला त्याच्या मागे लागत बसायचं नाही. आपण जसा आहे तसा बेस्ट आहे. अरे बाले, अरे अरे राणा हे बघ, अरे असं करू नको. अशाने प्रकरण आणि चिघळलं बघ. वहिनी म्हणाल लय चांगले, तूच घे की जरासं समजून. बघ, गोडी गुलामीनं सगळं मिटून घ्या. हा, मला काय मिटवायचं नाही. मी माझ्या मनाचंच वागणार आहे. राणा तो असं वागलेलं वहिनीचं अजिबात चांगलं वाटणार नाही बघ. मला तरी कुठे पटते त्यांचं वागणं. आता कळतेच नाही, बोलणं टाकल्यावर आपल्या माणसाला कसा त्रास होतो ते. मला सांग, हे सगळं कोणी बनवलंय तुझ्या डोसक्यात? माझं मीच. तिसऱ्या कुणाचं ऐकत नाही मी. अरे ए, उगा तू डोसक्याला आता लांबड लावू नकस. मी असंच वागणार आहे आता. कसं शाळा सुटू दे, तू बघच मज्जा. हं? अरे बाले सांगते तू. राणादा ए का गॉगल दे. अरे पण दे. राणा, ए रानादाला उडकालाय का? नाही नाही, रेणू येते ना म्हणून थांबले. बर ते सोडा वहिनी, बाकी काय पण म्हणा, आज रानादा एकदम जबऱ्या दिसत होता बघा. होय, आणि एकदम हुशार बी वाटालाय. असे नवीन कपडे घालून कोणी हुशार होत नाही, त्याच्यासाठी शिकावं पण लागतं. काय बी असू द्या, पण तुम्ही रानादा संकट पंगा घेऊ नका. तुम्हाला सल्ला कोणी विचारलाय? जा बरं आपापल्या घरी जा. पण तुम्ही भांडणं मिटवून टाका की, तह करा रानादा संकट. अजिबात नाही. असं काय करायलाय वहिनी? तुमच्या दोघांच्या भांडणात आमचं मध्ये खोबरं व्हायलंय बघा. मिटवून टाका की लवकर भांडणं. नाही. वहिनी मिटवा की, आमच्यासाठी म्हणून मिटवा की. होय मिटवा की. नाही, एकदा ठरलं म्हणजे ठरलं. मी मागे हटणार नाही. तुम्ही बघाच तुमचे राणादा कसे स्वतःहून माझ्याकडे येतात ते. इकडे लवकर लवकर. बघा, मी तुम्हाला म्हणाले होते ना, हे स्वतःहून माझ्याकडे येतील म्हणून. आता बघा कसे येतील आणि मला सॉरी म्हणतील. फुलांचा गुच्छ पण आणलाय बघ.
रेणू रानादा तू कसा केला दिवस? लई भारी गेला बघ. तू बोल. हे घे मला घे. थँक्यू. अरे पण मला कशाला हे गुच्छ? आज एकदम भारी दिसते तू. आणि काय झालं माहित आहे, येताना त्या फुलवाल्याची गाठ पडली रस्त्यात, तर तू चालली डोळ्यासमोर. म्हणलं तुझ्यासाठी घेऊया. अगं तुझ्यासाठी आलोय शाळेकडे. आणि कसं आहे माहित आहे, तुझ्या हातात फुलं बघायला आवडतात मला. वहिनी खरंच सांगवलंय, पंगा घेऊ नका. नसत्या गोष्टींमध्ये नाक खुपसायला कोणी सांगितलंय तुम्हाला? हा, आता घरी जा लवकर, नाही तर उद्या बघा शाळेत काय करेल. जा लवकर. अंजली, हे बघ रानादानं मला गुलाबाचा गुच्छ दिलाय. घरी येणार आहेस का थांबतेस इथेच? हा, चल घरी चल. येते रानादा. थांब थांब. अंजली, अगं तुझाच नवरा आहे त्यो. समोर जाऊन काढ की फोटो. अजिबात नाही, इतका भाव देणार नाहीये मी त्यांना. हा, इथे सगळा भाव तर रानादाच खायलाय. बघ बघ, त्याला समजलंय तू फोटो काढायली आहेस म्हणून. बघ कसं लगेच तिकडं तोंड करून उभारलाय. ए, रानादा आहे काय ग त्यो? होय ग, आज कसलं भारी दिसतोय ग. त्याचं लग्न झालंय ग, नाही तर मी शिट्टीच मारली असती बघ. होय ग, मला बी तसंच वाटतंय बघ. चला नुसतं बोलू तरी त्याच्या संग. ए, नाही बोलणार त्यो. तुला माहित नाही वे बायका पुरीनं घाबरतो त्यो. ती ट्राय करायला काय जाते. चल 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 चल. रानादा सेल्फी सेल्फी. अंजली, बघ बघ, तू फोटो काढत होतीस तर कसा लगेच तिकडे मान फिरवत होता. आणि आता बघ त्या पोरींना कशा सेल्फी देतोय हिरो सारखा. ए, असं 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 एकदा. काय ग, तुम्हाला अभ्यास नाही वाटतं कोणाला? हा, अहो वहिनी, ते फक्त सेल्फी. सेल्फीचं माहितीये मला. तुम्ही जा घरी आधी. जा म्हणते ना. अगं आपल्याच गावातल्या पोरी आहेत त्या. अंजली, एवढं काय झालंय तुला चिडायला? मला माहितीये ते. त्या मुली यांच्याशी काय बोलत होत्या ना ते सुद्धा माहितीये. काय हो, असं शोभतं का तुम्हाला वागणं? रेणू, ती घरी जाऊन फुलं पाण्यात ठेव, काय चांगली 4-5 दिवस राहतील. हा वय वय, ठेवते की. अहो असं का वागताय? ठेवशील ना व? नक्की ठेवते रे. मी तुमच्याशी बोलते, असं का वागताय? हे बघ रेणू, मी तिसऱ्या कुणाचं काय बी ऐकत नाही, स्वतःच्या मनाचं करतोय. हा, हे एक नंबर काम केलंस बघ तू रानादा.
अंजलीला बी हेच पाहिजे होतं. अजिबात नाही. मी तुमच्याशी बोलते. किती दिवस अजून असं वागणार आहात? हे बघा, तोवर तुम्ही माझ्या मनासारखं वागत नाही तोवर मी तुमच्या संगत बोलणार नाही, का ओळख दाखवणार नाही. हो. अंजली, आता तर खरंच तुझाच डाव तुझ्यावर उलटायलाय बाई. तू गप. हे सगळं तुझ्यामुळे होतंय. मी काय केलंय आता? कशाला घेतला सा गुच्छ? अगं बाई, माझा दादा आहे त्यो. त्यानं माझ्यासाठी गुच्छ आणला, मला तो आवडला म्हणून मी घेतला. तुझ्या का बोटात दुखायलंय? तू भेट नंतर, मग दाखवते. अंजू, इकडं घर आहे तुझं. माहितीये मला. गेला काय? गेली गेली. हे बरोबर जमतंय ना. अरे एक नंबर जमायलाय. दे टाई. हा? अरे दादायस तू माझा. दे की टाई. अगं, हे समजा मला अंजलीबाईंसमोर बरोबर जमते, पण समजा बरोबर जमते ना. लई भारी जमायलाय. काही काळजीच करू नकोस तू. अंजली कशी तडफडत होती आता बघितलंस ना व? त्यासनी वाईट वाटत असेल व. हा, पण तिला वाईट वाटावं म्हणूनच हे समजा करतोय ना व आपण. तिला जर वाईट वाटलं तरच तिला तुझी खरी किंमत कळेल. मग बघ 2-4 दिवसात कशी घरी परत येते ते. मग चालतंय की. हा, तर बघच तू, अंजलीबाईंनी लई ताप दिलाय मला. आता कळत यासनी माझी किंमत. आई चहा दे. हा, हातपाय तोंड धुवून घे, पाणी पी, लगेच आणते. नाही आई, मला लगेच चहा दे. अगं काय झालं? आई, तू मला चहा देतेस का? अगं राणाजी भेटले होते की काय? आता तू चहा आणतेस का मी घ्यायला येऊ? अंजू, अगं देतीये ना. काय झालं अंजली चिडायला एवढं? राणाजीने फार त्रास दिला का? कसला त्रास? नाही, तुझी इच्छा नसताना मागे मागे फिरतात, सारखी तुझी मनधरणी करतात. तुला वैताग येत असेल ना? हो, आज तर मला जास्तच वैताग आलाय. अंजू, अगं आपल्या नवऱ्याला एवढाही त्रास देऊ नये ग. तू उगाच त्यांची बाजू घेऊ नकोस हं. अगं आज त्यांनीच मला खूप त्रास दिलाय. म्हणजे बघा ना बाबा, सकाळपासून एकदाही ओळख नाही दाखवली आहे मला. एकदाही बोलले नाहीत माझ्याशी. मी शाळेकडे सोडा म्हणले तर सोडलं सुद्धा नाही. मला मी कोण असं विचारलं. आणि आता येताना तर काय काय झालं येताना? तर सरळ सरळ तोंड फिरवून निघून गेले. सगळ्यांशी हसत खेळत बोलतात, फक्त माझ्याकडेच दुर्लक्ष करतात. म्हणजे तुझा भाव उतरला तर? अजिबात नाही हा बाबा. हे माझ्याशी बोलतच नाहीये, सॉरी सुद्धा म्हणत नाहीये. असं का वागतात मला काही कळतच नाहीये. अंजू, तरी आम्ही तुला सांगत होतो की नाही, ताणू नकोस, तुटेल. ऐकलं नाहीस आमचं. आणि अगं एकदा तुटलं ना की जोडणं फार अवघड असतं ग. संसार म्हणजे काही सोपी गोष्ट नसते बाळा. अगं खूप एकमेकांना समजून घ्यावं लागतं. ह्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, तरी असं का वागतायत मला नाही कळते. अगं त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तरी तू अशी हट्टीपणानं वागतीयस ना, म्हणून दुखावलेत ग ते. मला तर खुश दिसतात. अगं काय सांगतेस काय? मग तर फार अवघड आहे ग. अगं या पुरुषांचा अहंकार कधी दुखावेल ना, काही सांगता येत नाही. मग आता काय करू मी? तुझा हट्ट सोड आणि राणाजींशी बोल. बोलूनच हा प्रश्न सोड. पण ते बोलायला तयारच नाहीयेत, तर काय करू मी? आम्ही सांगत होतो तेव्हा आमचं ऐकलं नाहीस. तुझा प्रश्न तूच सोडवणार होतीस ना. तुमच्या दोघांच्या मध्ये आम्ही तिसरे कोण, तेव्हा तर तूच बघ. वा, चला
घड्याळ सुरू झाले. चल मलाही स्वयंपाक करायचाय